सुपारीबाजांनी माझा पराभव करण्याची सुपारी घेतली होती। 20 वर्षांपासून अचलपूर मतदारसंघाचे नेतृत्व करणारे बच्चू कडूंनी तुम्हाला रोजगार दिला का, असा सवाल भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी परतवाडा येथे दहीहंडी उत्सव कार्यक्रमादरम्यान उपस्थित केलाय। तर सुपारी बहादराला अचलपूर मतदारसंघातून आउट करणार की नाही, असा प्रश्नही त्यांनी यावेळी जनतेसमोर उपस्थित केलाय। दरम्यान नवनीत राणा पुढे बोलताना म्हणाल्या की काही लोकांनी सुपारी घेऊन मला पाडले आणि अमरावतीचा विकास 10 वर्ष मागे ठेवला। हे ढोंगी नाटकबाज सुपारी बहादर असून त्यांनी तुम्हाला काही दिले नाही। आता तुम्ही या सगळ्यांचा हिशोब करायचा आहे, आता माफी नाही, असे खळबळजनक वक्तव्य नवनीत राणा यांनी केले आहे। उसके लिए आपका दिल से मैं बहुत बहुत धन्यवाद करूंगी। और कुछ भाई हमारे यहाँ पर हैं जो सुपारी लेते हैं किसी को गिराने की। मालूम है ना कौन है? सबको पता है ना कौन है? तोड़ी बहादुर। कौन? तोड़ी बहादुर कौन? ब्लैकमेलर कौन? ढोंगी नाटक करने वाला कौन? आपकी बहन की, आपकी भाभी की गिराने के लिए सुपारी ली थी। मैं अपने भाइयों को एक विनंती करूंगी कि आज मैं हारी नहीं, मेरा जिल्हा 10 साल पीछे गया है। माझा जिल्हा हा 10 वर्ष मागे गेलेला आहे आणि असे सुपारी बाजांनी जे सुपारी घेतली होती, मी माझ्या सगळ्या भावांना आज या जिल्ह्यामध्ये वॅगन कारखाना आपण आणलं, या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज आपण आणलं, या जिल्ह्यामध्ये टेक्सटाईल पार्क आपण आणलं, या जिल्ह्यामध्ये शकुंतलाला परत जिवंत करण्याचं काम मी गेल्या 2.5 वर्षामध्ये केला। आणि अचलपूर जिल्हा सुद्धा जोपर्यंत होत नाही तिथपर्यंत नवनीत राणा दम घेणार नाही। अरे पदातून हारली आहे, नवनीत राणा पदातून हारली आहे। अरे श्वास तो अभी भी जिंदा है, जब तक सांस रहेगी जिले के लिए आखिरी सांस तक काम करूंगी। मी आपल्याला विचारते, अरे ते ढोंगी, ते नाटक, ते सुपारी बहादूरला, तोडी बहादूरला की 40-20 वर्षापासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय। अरे जेवढे मुलं इथे उभे आहे, एकाने मला सांगून द्या, त्या तोडी बहादूरनी तुम्हाला रोजगार दिला काय? हात वरती करून सांगा, दिला की नाही? तर मग आता बहिणीचा हिशोब भाव करणार आहे ना? माझे सगळे भाऊ हिशोब घेतील की नाही? अरे 20 वर्षामध्ये बोंडे साहेब एकही उद्योग या अचलपूर मतदारसंघात नाही। अरे एकही MIDC मध्ये पूर्ण कंपन्या नाही। फिन्ने मिल बंद झाली, हे मंत्री असताना तेही सुरू करू शकल्या नाही। हे गारुडी, हे ढोंगी सुपारी बहादूर कधी कुठे चढते, कधी खड्डा करून जाते, कधी सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन करते। या ढोंगीला यावेळी विचारावं लागेल सुपारी बहादूरला की शहर में सिर्फ या संदर्भात तुम्हाला काय वाटते, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।